महानगर टेलिफोन निगम कामगार संघ व MTNL ऑफिसर्सची असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून MTNL कर्मचारी व अधिकारी यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन केले। ठाण्यातील चरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। MTNL सेवा BSNL मध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या कायम सुरक्षित व भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणे, 11 मार्च 2025चा कार्यकालीन आदेश ताबडतोब परत घेऊन MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा। JNC एजेंडामध्ये सादर केलेले MTNL कर्मचारी व अधिकारी यांचे दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचे समाधान करण्यासाठी JNC मीटिंग ताबडतोब निश्चित करा। थर्ड PRC वेज रिव्हिजन ताबडतोब लागू करा। 5% IDA मर्जर 1 जानेवारी 2018च्या पूर्व सेवानिवृत्त झालेल्या MTNL कर्मचारी तसेच अधिकारी यांना ताबडतोब लागू करा। या व अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला। यावेळी कामगार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र सुर्वे, DR सावंत, मधुकर घाडी, शैलेश नाईक, जयदीप साटम आदीसह कामगार संघाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। का लागले हा पहिला प्रश्न। गेले कित्येक वर्ष MTNL झाल्यापासून आम्ही आंदोलनच करतो। त्याचे कारण असं की गव्हर्नमेंटची जी नीती आहे ती नीती कामगार विरोधी आहे। कामगार म्हणजे असं करत आहेत की त्यांना कसं कामगारांचं खच्चीकरण होईल असं त्यांचं चाललेलं आहे। एका बाजूला कामगारांचे वेगवेगळे कायदे आणत आहेत, त्यांच्या विरोधातले दुसऱ्या बाजूला कामगार कसा खड्ड्यात जाईल तेही बघतात। आणि आताची जी स्थिती आहे आता MTNLची परिस्थिती एक नाजूक स्थितीत आहे। पूर्वी MTNL नवरत्न होतं, आमचं नवरत्न स्टेटसमधली एक MTNL ही कंपनी होती। आज तिची कंपनी स्थिती अशी झालेली आहे की आम्हाला पुढच्या महिन्यात पगार मिळेल की नाही शंका आहे। त्याला कारण निव्वळ गव्हर्नमेंटची धोरणं, चुकीची धोरणं। त्यांनी फक्त विरोधी ऑपरेटर्स आहेत त्यांनी वर आणायचा प्रयत्न केला, पण आपलं स्वतःचं अपत्य आहे BSNL MTNL हे कसं खड्ड्यात जाईल हे त्यांची नीती आहे। त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे MTNLला पुढच्या वेळेस पगार, कारण आमचं जे काय आमचे इन्कम आहे आजचं इन्कम फक्त आम्हाला आमचे जे आम्ही भाड्याने जे दिलेले आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये दुसरे जे आस्थापन आहेत त्यांना भाड्याने दिलेले आहेत त्या भाड्यातून आमचं आत्ताचं म्हणजे याचं बिल्डिंगचं रेंट, मेंटेनन्स चार्जेस, वॉटर चार्जेस जे काय असेल तो आम्ही सॅलरी आज आम्ही ह्या भाड्यातून देतो आहे। पण रेंट येतो किती 1100 कोटी आणि आमचा जो खर्च आहे तो 1600 कोटीचा खर्च आहे। मग 500 कोटी डेफिसिट आहे ना, मग तो भरून कोण काढणार? पण त्यालाही कोणी आम्हाला जबाबदारी म्हणजे कोणी घ्यायला तयार नाही आहे। गव्हर्नमेंटचं धोरण आहे तुम्ही कमवा, तुम्ही खर्च करा, पण ते शक्य होत नाही। ज्यावेळेला नवरत्न स्टेटस होतं तर करोड रुपयाचा प्रॉफिट होता, तुम्ही गव्हर्नमेंटवर घेतला, लुटली अक्षरशः MTNLला गव्हर्नमेंटने। आणि आता MTNLची परिस्थिती खराब आली तेव्हा त्यांनी हात वर केलेली आहे। त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही BSNL आणि MTNL एका वेळेला प्रायव्हेट झाले म्हणजे कॉर्पोरेशन झाले, त्यांना तुम्ही वेगळा नाही देताय, मग MTNLला सावत्र पाडण्याची भावनिक का देता तुम्ही? पण सर तुमच्या सगळ्या आमच्या तर काय झालं की आमची लँडलाईन, GSM, मोबाईल वगैरे ह्याचं जे काय भाडं येतं म्हणजे ह्याच्या संदर्भात ते सगळं BSNLला जातं त्यांच्याकडे। आमच्याकडे निवासी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे फक्त रेंटच्या स्वरूपात आमचं इन्कम आहे, पण आमच्या कर्मचाऱ्यांचं काय, आमचं काय भविष्य, आमचं भविष्याविषयी काही कोण बोलायला तयार नाही आहे। कालच आमची जे हे डायरेक्टर HR बरोबर कॉन्फरन्समध्ये बैठक झाली दिल्लीवरून ते बोलत आम्ही मुंबईतून पण चाललो होतो। तर त्या बैठकीत त्यांनी सरळ सगळ्यांचे जे काय डिमांड होते ते सगळे धुडकवले। एका बाजूला त्यांनी सुरुवातीला गेल्या टायमाला आमची बैठक झाली त्यावेळेला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यासाठी पॉझिटिव्हली काहीतरी हे करतोय, बघू आपण करू, सर्वाईव्ह करू। आणि आता तर त्यांनी तेही करायचं मान्य नाही केलं आणि आमचे CMD तर यायलाच त्यांना समोर। हे CMD पूर्वी बोलत होते की मी आहे तोपर्यंत MTNLला धक्का लागणार नाही, आणि ते CMD आमच्या आता कुठच्याही मिटिंगला अटेंड होत नाही। मग आमचं कर्मचाऱ्यांचं काय भविष्य, आम्हाला काय करणार? आमच्या फक्त एकच डिमांड आहे, तुम्ही आम्हाला BSNLमध्ये मर्ज करा, आम्ही आनंदाने जायला तयार। पण तेही नाही, त्यांच्या अटी शर्ती आहेत तेही नाही आहे। मग आम्ही काय करायचं? आमच्या 2046 पर्यंत 46-52 पर्यंतचे रिटायरमेंट माणसं आहे, मग त्या मुलांनी काय करायचं?
त्यांचं भविष्य अंधारातच आहे, अधिक तीव्र होणार आहे. अधिक माननीय आमचे खासदार शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चाललेलं आहे. आज खरं म्हणजे आमची जे काही MTNL जे काही चाललेलं आहे ते आमच्या सावंत साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे, कारण ते आहेत म्हणून आम्ही आजपर्यंत टिकलो आहे. नाही तर आम्हाला एवढ्यात रिलायन्सचा लेबल लागला असता. ही वस्तू इथे नाकारता येत नाही आणि आमचे मॅनेजमेंट पण नाकारत नाही आहे. तुम्हाला सगळ्याला ज्ञात असेल की ज्या ज्या वेळेला ह्या चुकीची धोरणं जेव्हा आमच्या MTNLवालीचा पहिला प्रश्न जेव्हा संसदेत मांडायचा असेल ते आमच्या खासदार अरविंद सावंत हेच मांडत आहेत आणि ते आहेत म्हणून आजपर्यंत एवढं आमचं चाललेलं आहे. पण आता त्यांच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे आता कामगार विरोधी सरकारचं धोरण चाललेलं आहे आणि त्यांची त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते काही करायचं ठरवलं. सगळं देशात सगळं आहे चाललेलं आहे. पण तरी देखील आम्हाला खात्री आहे हे जरी नाही मिळालं तरी आमचं नेतृत्व माननीय अरविंदजी सावंत हे जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला कसली काळजी न ते